नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कविता नंबर 3 माझ्या अंगणात. ज्ञानेश्वर कोळी यांनी लिहिलेली ही अतिशय सुंदर कविता आहे. कवितेला सुरुवात करताना कवींचा परिचय करून घेऊयात. नाव आहे ज्ञानेश्वर कोळी, जन्म 1956. प्रसिद्ध साहित्य आहे जगणे माझे आयुष्याच्या वाटेवर, घनदाटलेले छावणीच्या कविता, आकाश पेलताना हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. 8 आण्याचा गोळ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. कवितेची प्रस्तावना जाणून घेऊयात. शेतकरी अर्थात बळीराजा हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी शेतात राबतो म्हणून आपण सुखाने 2 घास खातो. शेतात रात्रंदिवस राबणाऱ्या या शेतकऱ्याला जेव्हा सुगीचे दिवस येतात तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही. कारण अहोरात्र राबून त्याच्या हाती आता त्याचं पीक येणार असतं. जेव्हा त्याच्या शेतात खूप धान्य पिकतं तेव्हा त्याला खूप आनंद होतो. या कवितेत कवी शेतकऱ्याच्या मनातील त्या भावभावना खूप सुंदर रीतीने मांडताना दिसतात. आणि म्हणून शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये कितीही चढ उतार आले, कितीही आसमानी नैसर्गिक संकट त्याच्या बाबतीत आली, तरी सुद्धा तो खचत नाही. या काळ्या आईच्या भरोशावर राहून तो निर्धास्तपणे जीवन जगतो. आणि मग त्याच्या या आनंदाच्या भावभावना कवी ज्ञानेश्वर कोळी कशा पद्धतीने या कवितेतून मांडत आहेत ते आता आपण पाहणार आहोत. कवितेच्या पहिल्या अंतऱ्यामध्ये ज्ञानेश्वर कोळी लिहितात, गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख्ख चांदणं पडलं. शाळवाचं मोती म्हणजे ज्वारीचे दाणे आणि लख्ख म्हणजे शुभ्र. बघा, गहू शाळवाचं मोती म्हणजे गहू आणि ज्वारीचे दाणे जेव्हा माझ्या अंगणात सांडतात, काळ्या रानात सांडतात, अर्थात येतात, जेव्हा ते पीक माझ्या हाती लागतं आणि माझ्या अंगणामध्ये जेव्हा त्या धान्याची रास असते, तेव्हा जणू काही असं वाटतं की माझ्या अंगणामध्ये शुभ्र असं चांदणं पडलं आहे. काळ्या शार मातीतूनी मोती पवळ्याची रास. काळ्या शार मातीतूनी मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डोले रान मेव्याची मिजास. रास म्हणजे ढीक. रानमेवा म्हणजे काय, तर रानात पिकणारे सर्व प्रकारची फळं. मिजास म्हणजे तोरा रुबाब. मोती म्हणजे पांढरे रत्न आणि पोवळे म्हणजे लाल रंगाचे रत्न. काळ्या शार मातीतूनी मोती पवळ्याची रास. ही काळी आई अर्थात ही जमीन, ही शेती, ही माझं सर्वस्व आहे. आणि यातून मला जेव्हा धान्य मिळतं, जेव्हा माझं पीक माझ्या हाताला लागतं, तेव्हा जणू काही माझ्या दारामध्ये त्या धान्याची रास, मला त्या रत्नांची रास वाटते, मोती आणि पवळ्याची रास वाटते. आणि माझ्या अंगणामध्ये रानमेव्याची मिजास असते. आता रानमेव्याची मिजास म्हणजे शेतातून मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या फळांची मिजास असते, म्हणजे तोरा असतो, रुबाब असतो. अंगण जणू काही माझं लख्ख चांदण्यानी प्रकाशमय झालेलं असतं. असा आनंदी क्षण शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये सुगीच्या दिवसांमध्ये येत असतो, हे कवी या ठिकाणी सांगत आहे. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदानं खावा. दिल्या घेतल्याने प्रत्येक गोष्ट वाढते
असा या बळीराजाचा, या शेतकरी राजाचा मोठेपणा आहे. हा मनाचा मोठेपणा प्रत्येकाने दाखवावा आणि आपल्याकडे असणारा आनंद, आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी, आपल्याकडे असणारं अन्नधान्य आपण जर इतरांबरोबर एकत्र रीतीने एकमेकांना दिलं घेतलं तर काय होऊ शकतं? खरं तर माणसाची देण्याची वृत्ती असावी. या ठिकाणी कवी म्हणतात की त्यातून बरकत तर राहतेच पण आनंदही मिळतो, ही समज शेतकऱ्याची आहे. आणि म्हणून शेतकरी राजा या कवितेच्या माध्यमातून म्हणतोय की दिल्या घेतल्याने रानातला रानमेवा वाढणार आहे आणि तुम्ही आम्ही सारेजण तो म्हणून गुण्या गोविंदानं खाल्ला पाहिजे. यातून आपुलकी, प्रेम, एकोपा वाढीस लागावा असा कवीचा या ठिकाणी आपल्याला कवीचं सांगणं आहे. असा संदेश या ठिकाणी कवी आपल्याला देऊ इच्छितात. या अंतरात ते म्हणतात, जीव दमतो शिनतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. मी अगोदर सांगितलं की शेतामध्ये घाम गाळण्याचं काम शेतकरी राजा करत असतो. आपली जी भारतीय अर्थव्यवस्था आहे ही संपूर्ण शेतीवर अवलंबून आहे. कारण भारतातले 70% लोक शेती करतात, शेतामध्ये राबतात. आणि जेव्हा हा शेतकरी दमतो शिनतो तेव्हा त्या दमलेल्या शिनलेल्या शेतकऱ्याला घास भरवण्याचं काम ही काळी आई म्हणजे ही माय म्हणजे ही जमीन करत असते. आणि तो घास घेत असताना जणू काही घरट्यामध्ये एक सुखाचं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. ते कसं? तर जसं दुधावरती साय येते म्हणजे दूध तापल्यावर त्यावर येणारा जो जाड तवंग असतो त्याला दुधातली साय म्हणतात. यातून स्नेह, यातून प्रेम हे कवी दाखवत आहेत आणि म्हणत आहेत की या काळ्या आईचं किती प्रेम आहे शेतकऱ्यावरती. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, दूर उडून या जाता आसू येते गालावर. माझ्या अंगणामध्ये जेव्हा हे धान्य आलेलं असतं, धान्याची रास असते, तेव्हा अनेक पाखरं येतात आणि धान्य वेचून खातात. शेतकऱ्याचा जीव सुखावतो हे दृश्य पाहून, कारण त्यातून शेतकऱ्याची समृद्धी दिसत असते आणि शेतकऱ्याचा आनंद त्यातून व्यक्त होत असतो. पण ही आलेली पाखरं धान्य खाऊन, धान्य चोचीने वेचून जेव्हा निघून जातात, दूर उडून जातात, तेव्हा मात्र या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आसव, अश्रू येतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही कविता आपण तालासुरात म्हणण्याचा प्रयत्न करूया. माझ्याबरोबर आपणही ही कविता गायची आहे. गहू शाळवाच मोती काळ्या रानात सांडल, गहू शाळवाच मोती काळ्या रानात सांडल, आणि माझ्या अंगणात लख चांदन पडल, आणि माझ्या अंगणात लख चांदन पडल, काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास, काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मिजास, दिला घेतला वाढतो रानातला रान मेवा,
दिला घेतला वाढतो रानातला रान मेवा. तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदान खावा. जीव दमतो शिनतो घास भरवते माय. जीव दमतो शिनतो घास भरवते माय. घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर. दूर उडून या जाता आसू येती गालावर. गहू शाळवाच मोती काळ्या रानात सांडल. आणि माझ्या अंगणात लख चांदन पडल. लख चांदन पडल. लख चांदन पडल. विद्यार्थी मित्रांनो, आता या सदर कवितेसाठी आपण गृहपाठ पाहणार आहोत. आपल्याकडे असणाऱ्या पुस्तकामध्ये अथवा ई-लायब्ररीमधून आपण या पुस्तकातून आपल्या या कवितेखालील स्वाध्यायमाला पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 ही प्रश्न आपल्याला सोडवायची आहेत आणि रानमेव्याबद्दल अधिक माहिती लिहून ती आपल्याकडे संग्रहित ठेवायची आहे. धन्यवाद.